त्वचा कापली जाणं, फाटणं, तिला चीर पडणं, ती एखाद्या पृष्ठभागावर घासली जाणं हे बरेचदा होत असतं. प्रथमोपचाराचा आजचा विषय बँडेज किंवा पट्टी बांधण्याचे प्रकार. टेक्निक्स फॉर बँडेजिंग. प्रथमोपचार सुरू करण्यापूर्वी हात नीट धुवा. उघडे जखम असेल तर प्रथमोपचाराची पहिली पायरी म्हणजे रक्तस्त्राव थांबवणं. संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन होऊ नये म्हणून जखमेचा भाग स्वच्छ करणं आणि त्यानंतर बँडेजिंग करून म्हणजेच पट्टी बांधून संसर्गापासून बचाव करणं. सर्वप्रथम तपासणी चेक. जखम कुठे आहे आणि किती गंभीर आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी स्वच्छ कापडाचा तुकडा किंवा गॉज जखमेवर दाबून धरा. जखम नळाच्या वाहत्या पाण्याखाली धुवा. किरकोळ जखम असेल आणि रक्तस्त्रावही जास्त नसेल तर जखमेचा भाग स्वच्छ करून अँटीसेप्टिक लावा आणि औषधी पट्टी म्हणजेच बँडेड लावा. बँडेडचा चिकट भाग जखमेवर येणार नाही याची खबरदारी घ्या. यात बँडेज बांधण्याची गरज नाही, पण जखम खोल असेल तर त्यावर स्वच्छ बँडेज बांधणं गरजेचं असतं. तुमच्याकडे बँडेजचा रोल नसेल तर एखादं स्वच्छ सुती कापड फाडून तुम्ही त्याचा बँडेज म्हणून वापर करू शकता. सर्क्युलर बँडेज किंवा वर्तुळाकार पट्टी. हातावर आणि पायावर या प्रकारचं बँडेज बांधता येतं. यामध्ये बँडेज वर्तुळाकार दिशेने फिरवून बांधतात. बँडेज एकदा वर्तुळाकार फिरवून झालं की त्यावरच पुन्हा गुंडाळा. ते खूप सैल किंवा खूप घट्ट बांधू नका. 2-3 वेळा बँडेज गुंडाळून झालं की अशा पद्धतीने दुमडा आणि पुन्हा गुंडाळा. यामुळे बँडेज जागचं हलणार नाही. उरलेला भाग कापा आणि टेप किंवा क्लिपच्या मदतीने बँडेज चिकटवा. बँडेजचा दुसरा प्रकार स्पायरल बँडेज. बोटांवर, मनगटावर, मांडी किंवा पोटरीवर या प्रकारचं बँडेज बांधतात. अरुंद बाजूकडून बँडेज बांधायला सुरुवात करा. बँडेज वर्तुळाकार फिरवत असताना आधीच्या गुंडाळीचा 1/3 भाग प्रत्येक नवीन गुंडाळीमुळे झाकला गेला पाहिजे. बँडेज किती आवळलं जातंय याकडे लक्ष द्या. ते खूप घट्ट किंवा खूप सैल नको. बँडेज बांधून झाल्यावर टेप किंवा क्लिपच्या मदतीने चिकटवा. बँडेजचा तिसरा प्रकार फिगर ऑफ 8 बँडेज किंवा इंग्रजी 8 आकाराचं बँडेज. सांध्यांच्या ठिकाणी हे बँडेज बांधतात. पायाची बोटं सोडून पावलाच्या टाचेकडच्या भागावर 2 ते 3 वेळा बँडेज गुंडाळा. त्यानंतर तिरक्या रेषेत टाचेच्या वरती नेऊन बँडेज गोल फिरवून पुढे घ्या. त्यानंतर पुन्हा इंग्रजी 8चा आकार बनवताना बँडेज खालच्या बाजूला पावलावर गुंडाळा. मग टाचेवर तिरक्या रेषेत आणि मग वळसा घालून खाली. वर खाली आणि तिरकं बांधल्यामुळे त्याचं असं डिझाईन बनलं पाहिजे. बँडेज बांधून झाल्यावर त्याचं टोक नीट चिकटवा. पायाला पट्टी बांधून झाल्यावर रक्ताभिसरण सुरळीत आहे की नाही याची खात्री करून घ्या. पायाचा अंगठा अशा प्रकारे दाबा. दाब सोडल्यावर लालसर रंग परत आला तर रक्तप्रवाह नीट सुरू आहे असा अर्थ होतो. मुरगळल्यानंतर क्रेप बँडेज याच प्रकारे बांधलं जातं. यामुळे सूज कमी होण्यास मदत होते आणि त्या भागाला आधारही मिळतो. बँडेजिंग संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी. बँडेज बांधल्यावर रक्तप्रवाह तपासून बघा. त्वचेचा रंग फिका पडला असेल तर बँडेज सैल करा. बँडेज जिथे बांधला आहे तो भाग बधीर वाटतोय का, तिथे मुंग्या आल्यासारखं किंवा तो भाग थंड पडल्यासारखं जाणवतंय का हे विचारा. अशी काही जाणीव होत असेल तर बँडेज काढून पुन्हा बांधा. गंभीर जखम असेल तर बँडेजिंग हा त्यावरील प्रथमोपचाराचा फक्त एक भाग आहे. डॉक्टरकडे जाऊन इलाज करणं आवश्यक आहे.
प्रथमोपचार शिका, जागरूक रहा.